नमस्कार, मी भाग्यश्री पाठक। मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे। मी टॅक्स गुरु ऐकण्यासाठी किंवा टॅक्सच्या बाबतीतला व्हिडिओ ऐकण्यासाठी थांबले होते, तर त्याच्यात त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की ज्यांना जुन्या पद्धतीप्रमाणे रिटर्न भरायचा आहे त्यांना तो रिटर्न 31 तारखेच्या आधी भरता येईल। म्हणजे जुन्या सिस्टीममध्ये ज्या गोष्टींचा फायदा घेता येत होता तो जर घ्यायचा असेल तर 31 जुलैच्या आधी किंवा 31 जुलैच्या दिवशी तुम्हाला तो रिटर्न फाईल करावा लागेल। 31 जुलै नंतर जर तुम्ही रिटर्न फाईल केलात तर तो ॲटोमॅटिकली नवीन रेजिमप्रमाणे होईल आणि जुन्या टॅक्स पद्धतीमध्ये जे काय तुम्हाला फायदे घेता येत होते ते घेता येणार नाही। आणि तुम्ही जेव्हा 31 तारखेच्या आधी रिटर्न भराल तेव्हा तिथे जी चौकट असते तिथे जुन्या रेजिमप्रमाणे अशी टिक मारायची आहे। तर या गोष्टी तुम्ही तुमच्या CAला विचारा आणि कन्फर्म करून घ्या। पण हे महत्त्वाचं आहे, मलाही माहीत नव्हतं, नंतर गोंधळ होऊ शकतो म्हणून मी या व्हिडिओद्वारे तुमच्या कानापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे। मार्केट संपल्यानंतर कोलगेटचा रिझल्ट आला तर कोलगेटचा प्रॉफिट वाढलाय, उत्पन्नसुद्धा वाढलाय आणि त्यांचं मार्जिन 34% आलंय। रिझल्ट चांगला आलाय। KEI इंडस्ट्री, KEIचा सुद्धा प्रॉफिट वाढलाय, रेव्हेन्यू वाढलाय, मार्जिन वाढलाय, रिझल्ट सुंदर आलाय। जिंदाल स्वतःही रिझल्ट छान आलाय, त्यांचं प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन तिन्ही गोष्टी वाढल्या। ACC सिमेंटचं मार्जिन कमी झालाय, प्रॉफिटही कमी झालाय, उत्पन्नही कमी झालाय। सेल्स व्हॉल्यूम 10.2 मेट्रिक टन एवढे आहेत। 466 कोटीवरनं 361 कोटी, उत्पन्न 5201 वरनं 5151 कोटी आणि मार्जिन 14.81 वरनं 13.2 एवढा आलाय। कल्पतरू प्रोजेक्ट, त्यांचं प्रॉफिट कमी झालाय, मार्जिन कमी झालाय, रेव्हेन्यू वाढलाय। HPCLचं मार्जिन 1.9%, उत्पन्न 1.14 लाख कोटी तर प्रॉफिट 335 कोटी एवढं झालंय। PNB हाऊसिंगमध्ये उद्या ब्लॉक डील व्हायचंय। कार्लाइल 5% स्टेक ब्लॉक डीलच्या माध्यमातून विकणार आहे। 750 रुपये ते 760 रुपये एवढी प्राइस रेंज असेल। इंडियन बँकेचा रिझल्ट सुंदर आलाय, त्यांची बॅड लोन्स कमी झाली आहेत, प्रॉफिट 41% वाढलाय आणि नेट इंटरेस्ट इन्कम वाढलाय, त्यांचे NPA कमी झाले। महाराष्ट्र सिमलेसच्या मात्र तिन्ही गोष्टी कमी झाल्या, प्रॉफिट कमी, रेव्हेन्यू कमी, मार्जिन कमी, त्यामुळे रिझल्ट कमजोर लागलाय असंच म्हणावं लागेल। शांती गिअरचा फायदा, उत्पन्न, मार्जिन
तिन्ही गोष्टी वाढल्या. इंडो काउंटचा सुद्धा फायदा वाढला आहे आणि रेव्हेन्यू वाढला आहे. NBCCला आज 411 कोटीची महाराष्ट्र सरकारकडून ऑर्डर मिळाली आहे. महाराष्ट्र सरकारचं मेडिकल डिपार्टमेंट आणि आयुष यांच्याकडून 411 कोटीची ऑर्डर मिळाली. लार्सन अँड टुब्रोला सुद्धा 2500 ते 5000 कोटी या रेंजमध्ये ऑर्डर मिळाल्या. सरकारने असं सांगितलं दीपम अथॉरिटीनी की पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस किंवा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग ते स्टेक सेल करू शकतात, पण मार्केट कसं काय आहे बघतील. त्याला कुठल्याही क्षेत्राचा अपवाद नाही आहे, पण संधी उपलब्ध आहे का, तसं वातावरण आहे का हे पाहून या गोष्टी केल्या जातील. 77 पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगमध्ये सरकारचा स्टेक मोठ्या प्रमाणावर आहे. सध्या सरकार IDBI बँक आणि NMDC स्टील दोन्ही गोष्टींची डायव्हेस्टमेंट या वर्षभरात करू शकते, पण भांडवली गुंतवणूक आणि प्रगतीवर ते लक्ष ठेवून आहेत. त्याचबरोबर सरकारी अंडरटेकिंग आहे किंवा सरकारी कंपनी आहे म्हणून जास्त डिव्हिडंड दिला जाईल असं नाही, पण डिव्हिडंड देण्यामध्ये मात्र सातत्य राखलं जाईल. म्हणजे एकदा एकदम कमी, एकदा एकदम जास्त असं नाही. सारखा डिव्हिडंड एकसारखा म्हणजे 5% देत असतील तर साधारण 5%च्या जवळपास, आणि लँड मॉनिटायझेशनवर भर दिला जाईल. बंद पडलेल्या ज्या सरकारी कंपन्या आहेत त्यांची जमीन उपयोगात आणण्याचा विचार सरकारचा चालू आहे. 7 ऑगस्टला AIA इंजिनिअरिंग बायबॅक करणार आहे, म्हणजे बायबॅकवर विचार करणार आहे. अडाणी विल्मर ही तोट्यातून फायद्यात आली, रिझल्ट चांगला लागला. पूर्वी 79 कोटी तोटा होता, तो आता 313 कोटी फायदा झाला. त्यांचं उत्पन्न 12,928 कोटी होतं, ते 14,169 कोटी झालं आणि मार्जिन 1.01 वरून 4.37% एवढं मार्जिन झालं. अरविंदचं प्रॉफिट, रेव्हेन्यू दोन्हीही गोष्टी कमी झाल्या, मार्जिनही अरविंदचं कमी झालं. व्हर्लपूलचा रिझल्ट सुंदर आला, त्यांचं प्रॉफिट दुप्पट झालं. पूर्वीचं प्रॉफिट 62 कोटी होतं, आता 134 कोटी झालं. उत्पन्न 1,923 वरून 2,384 झालं आणि मार्जिन 5.2% 8.11% एवढं झालं. रिझल्ट व्हर्लपूलचा सुंदर आला. सांघी इंडस्ट्रीचा तोटा कमी झाला, उत्पन्न वाढलं. व्होल्टॅक ट्रान्सफॉर्मर प्रॉफिट वाढला, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं, रिझल्ट सुंदर आला आणि शेअरसुद्धा 1000 रुपये वाढला. अडाणी टोटल, त्यांचंही प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन तिन्ही गोष्टी वाढल्या. कॅथॉलिक सिरियन बँक यांचं प्रॉफिट कमी झालं,
नेट इंटरेस्ट इन्कम पूर्वी एवढंच राहिलं, पण त्यांचे NPA वाढले. ओला इलेक्ट्रिकचा IPO येतोय. त्याची फेस व्हॅल्यू 10 रुपये आहे. 2 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट असा हा IPO येणार आहे. IPOचा प्राईस बँड 72 ते 76 रुपये असा आहे. 195 शेअरचा लॉट आहे. 645.56 कोटी एवढा OFS आहे आणि 5,500 कोटीचा फ्रेश इश्यू आहे. एकंदर 6,195.56 कोटीचा हा ओलाचा इश्यू येणार आहे. इंडियन बँकेचा रिझल्ट सुंदर आलेला आहे. स्ट्राइड्स फार्मा ही तोट्यातून फायद्यात आली आहे. 7.1 कोटी तोटा होता, त्याचा 70 कोटी फायदा झाला आहे. व्हील्स इंडिया हिचा प्रॉफिट वाढलाय, मार्जिन वाढलाय, रेव्हेन्यू कमी झालाय. सायंट DLM यांना बोईंगकडून 787 ड्रीम लाईनची ऑर्डर बॅटरी डायोड मॉडेलसाठी मिळाली आहे. कन्साय नेरोलॅक यांचं प्रॉफिट कमी, रेव्हेन्यू कमी आणि मार्जिन फ्लॅट राहिलं. पण कन्साय नेरोलॅकच्या बाबतीत गेल्या वर्षी त्यांना 661 कोटी वन टाईम गेन म्हणजे एकदाच जो फायदा होतो काही विकून इन्शुरन्सकडनं आलाय कुठल्याही कारणामुळे, पण तो फायदा त्यांच्या बिझनेसमधून ॲक्च्युअली ऑपरेटिंगमधून नसतो, पण तो बॅलन्स शीटमध्ये ॲड झालेला असतो. त्याला आपण वन टाईम गेन म्हणतो. त्या वन टाईम गेनचा गेल्या वेळेला समावेश होता. वॉन्डरेला हॉलिडेज प्रॉफिट कमी झालाय, रेव्हेन्यू पण कमी झालाय. गोदावरी पॉवर इस्पात ही 7 ऑगस्टला स्प्लिट आणि स्पेशल डिव्हिडंडवर विचार करणार आहे. तर बरेच मी जेवढे काही रिझल्ट कव्हर करता येणं शक्य होतं तेवढे सगळे रिझल्ट कव्हर केलेले आहे. मी 10 आणि 11 ऑगस्टला कोर्स ठेवला आहे. ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्याने 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही कोर्सची चौकशी करू शकता. नमस्ते.